ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आपण आता इथं पाहिलं होतं की साक्षी ही सचिनच्या फोनवरती मेसेजेसवर मेसेजेस करत असते. सचिन रिप्लाय दे, सचिन उत्तर दे, पण सचिन हा काहीच रिप्लाय करत नसल्यामुळे आता मग मात्र साक्षीला काळजी वाटू लागते. तिला टेन्शन येतं की काय झालं असेल, सचिन हा मला रिप्लाय का देत नसेल. मग आता महिपत हा तिला म्हणत असतो, बघितलं ना, ह्यो सचिन बी असलाच निघाला, कवा धरणं मेसेज करायला लागली तू त्याला, आता फोन कर तू त्याला. त्याबरोबर साक्षी म्हणते, अण्णा हो असं नसतं. महिपत म्हणतो, ए मग कसं असतं, कवा धरणं त्याला मेसेज करायला लागली, फोन कर फोन कर फोन कर, पण दिसत नाही आहे का त्याला, करायला आहे का तो एकतरी फोन तुला. मग आता बाद झाला साक्षी तुझं, तू त्याला फोन कर पटकन. त्याबरोबर आता इथे सचिन हा मेसेजेस बघतही नसतो आणि मेसेजेसना रिप्लाय देतही नसतो, कारण त्याचं मोबाईलवरती लक्षच नसतं. त्याचं सगळं लक्ष हे आता घरी असतं अस्मिताच्या फॅमिलीबरोबर. तर आता इकडे महिपत म्हणत असतो की अगं कर की फोन. त्याबरोबर मग मात्र साक्षीचा नाईलाज होतो आणि साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही पण ना फोन केल्याशिवाय ऐकणार नाही. आणि मग ते आता सचिनच्या फोनवरती फोन करते. आता सचिनच्या फोनवर फोन आल्याबरोबर सचिन जरा बाचकळतो आणि तो फोन उचलणं टाळतो. त्याबरोबर आता सगळे म्हणतात, अरे सचिन घे ना फोन. त्यावर सचिन म्हणतो, नाही नको, म्हणजे आता मी सध्या माझ्या कुटुंबाबरोबर आहे आणि फॅमिलीसोबत असताना नो वर्क काय. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, खरंच का. त्याबरोबर आता सचिन म्हणतो, हो मग मी अस्मिता जरी माझ्याबरोबर असेल तरी कधीही काम कधीच करत नाही. शेवटी अस्मिता तुम्ही सगळे माझी फर्स्ट प्रायोरिटी आहात ना, मग तुम्हाला सोडून मी ह्या सर्व गोष्टी कुठे करत बसू. त्याबरोबर इथे आता साक्षीला मात्र काळजी वाटते की काय झालं असेल, हा माझा फोनसुद्धा उचलत नाही आहे, काही अडचणीत तर अडकला नसेल ना, काय घडलं असेल. मग आता तो बाजूला येऊन साक्षीला कॉल करतो. साक्षी म्हणते, अरे कधीपासून मेसेजेस करते, तुझं लक्ष कुठे आहे. त्यावर तो म्हणायला लागतो की अगं सॉरी, ॲक्च्युली जुने मित्र भेटलेत ना, तर त्यांनी माझा फोनही काढून घेतला आहे आणि मला सांगितलं आहे की आता मी कुठेही जायचं नाही आहे, आजचा दिवस मी इथेच राहायचं आहे. तर लगेचच ती म्हणते, अरे इट्स ओके, मित्र म्हटलं की हे सगळं आलंच. त्याबरोबर आता लगेचच इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंसुद्धा घरी आलेले असतात. कालचा दिवस हा असाच आनंदात मजामस्ती करत गेलेला असतो, पण आता सचिन विचार करायला लागतो की आज मला काहीही झालं तरी आता गेलंच पाहिजे इथून, नाहीतर समिधाला शंका येईल मी कुठे गेलो याच्यावरून. मग आता सगळेजण सकाळी ब्रेकफास्टला बसलेले असताना सचिन हा लगेचच म्हणायला लागतो, बरं आई बाबा आता मला निघायला हवं. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते, आता कुठे जायचं आहे तुला सचिन. त्याबरोबर सचिन म्हणतो, अस्मिता तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो, आपलं दोघांचं एक घर आहे, तिथे माझे आई वडील राहतात, ते तुझं सासर आहे, तर मला आता तिकडे आईबाबांना भेटायला सुद्धा जावं लागेल की. त्याबरोबर अस्मिता म्हणत असते, सचिन अरे काय बोलतोयस तू असं, आत्ता कुठे आलायस आणि लगेच कुठे निघायचं बोलतोयस. त्यावर सचिन म्हणतो, अगं अस्मिता. त्याबरोबर आता मग कल्पना ही सुद्धा अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं असं कसं चालेल बाळा, त्याचे आई वडील आहेत तिकडे, त्याला जायला तर लागेलच ना, आई वडिलांना भेटायला नको का त्याला त्याच्या. त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रतापसुद्धा म्हणतो, नाही या अस्मिता नाही, हे चुकीचं आहे तुझं. विचार कर, उद्या जर अर्जुन आणि सायली इथे आमच्याबरोबर राहत नसतील, ते कुठे दुसरीकडे राहत असतील आणि जेव्हा अर्जुन सायली इथे परत येतील तेव्हा जर पहिले ते आम्हाला भेटायला नाही आले आणि दुसरीकडेच कुठे भलतीकडे गेले तर तुला आवडणार आहे का, तुला वाईट वाटणार नाही का. त्यावर अस्मिता म्हणते, डॅड आहो, पण. त्यावर प्रताप म्हणतो, उलट मला तर काय वाटतं माहिती आहे का सचिन, की तू तुझ्या आईवडिलांना भेटायला जाताना अस्मितालासुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकतोस. त्याबरोबर सचिन म्हणतो, नाही नाही नको नको डॅड, अस्मिताला कशाला ना उगाच या सगळ्या गोष्टींचा त्रास. अहो आणि तसंही मी तर ये जा करणार आहे, अस्मिताकडेही राहणार आहे आणि घरी आईबाबांबरोबर सुद्धा असणार आहे. मी जर आता एवढ्या दिवसांनंतर आलो आहे तर मला माझ्या आईबाबांकडे माझी जी कमी होती ती सुद्धा पूर्ण करायची आणि अस्मिताला मी जो वेळ दिलेला नाही आहे, आमच्या बाळाला जो वेळ दिलेला नाही आहे तो सुद्धा द्यायचा आहे. त्यामुळे अस्मिताच्या जीवाची मला अजिबातच पडझड करायची नाही आहे. या सगळ्यात माझी चूक आहे तर मीच निसरणार. अस्मिता तू जेव्हा मला हाक मारशील ना तेव्हा
तुझ्या समोर 5 मिनिटात मी हजर होईन. तसंही कुठे आपलं घर लांब आहे फार. तर आता महिपतकडे यायला तो निघालेला असतो. इतक्यात सायलीसुद्धा आता त्याच रोडनी बाजारातून घरी येत असताना सायलीला आता इकडे सचिनची गाडी जी असते ती त्या ठिकाणी दिसते. सायली विचार करते, सचिन भाऊजींची गाडी ह्या ठिकाणी काय करते? पण मग सायली ही सचिनला काही बोलत नाही, म्हणजे तिथं काही ती थांबत नाही. ती विचार करते की कदाचित काही काम असेल म्हणून आले असतील. सायली घरी येते. आता 2-3 तासाने संध्याकाळी सचिन घरी येतो. तेव्हा सचिनला कॉफी देताना सायली विचारते, सचिन भाऊजी तुम्ही आज आंबेडकर रोड त्या साईडला गेला होतात का? सचिन म्हणतो, आंबेडकर रोड? नाही हो सायली वहिनी, का? त्यावर सायली म्हणते, नाही हो, मला ना असं वाटलं की त्या साईडला तुम्ही गेलाय म्हणून मी विचारलं. त्यावर तो म्हणतो की नाही, मी कशाला तिकडे जाऊ, मी तर घरी आईबाबांकडे गेलो होतो. मी सांगून गेलो होतो अस्मिताला, घरच्या सगळ्यांना. आणि तुम्हाला माहिती आहे का, तिकडे असं झालं तसं झालं. आता इकडे ज्याप्रमाणे मैना आणि सदाशिव खोटं बोलत असतात की नाही, अगदी त्याचप्रमाणे आता सचिनसुद्धा खोटं बोलतो. सायलीला ही गोष्ट जाणवते, कारण तिला पक्की खात्री असते की मी सचिनला नक्की तिकडे पाहिले. सायली ही गोष्ट अर्जुनला सांगते, पण त्या दोघांमध्ये वाद होतो, कारण अर्जुनचा आता सचिनवरती खूपच जास्त विश्वास असतो. तर इकडे सचिन हा आता घरी आलेला असतो. तर आता तो सगळ्यांना म्हणत असतो की बाय द वे, तुम्ही सगळेजण मला जितकं मिस करत नसाल ना, त्याहून कितीतरी जास्त मी तुम्हा सगळ्यांना मिस करतो. कारण काय आहे, शेवटी तुम्ही सगळे इथे एकत्र असता आणि मी मात्र तिकडे एकटाच राहतो. त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांची तुमच्यापेक्षा खूप जास्त आठवण येते. आता इकडे सचिन हा साक्षीलासुद्धा भेटून आलेला असतो. एका बाजूला तो साक्षीला भेटून आलेला असतो. साक्षी, महिपत आणि तो या सगळ्यांनी छान गप्पा मारलेल्या असतात. साक्षीने जेव्हा तो घरी आलेला असतो तेव्हा स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी छान जेवण बनवलेलं असतं आणि त्याला खाऊ घातलेलं असतं. त्याचबरोबर तिने त्याच्याबरोबर काही फोटो, सेल्फी ते सगळंसुद्धा क्लिक केलेलं असतं, कारण सचिनने तिला तेव्हा सांगितलेलं असतं की आपण छान फोटो, सेल्फी क्लिक करूया, कारण मी जेव्हा पुन्हा US ला निघून जाईन तेव्हा मला तुझी आठवण येईल, मग तेव्हा मला तुझ्या या फोटोजची, सेल्फीजची गरज लागेल ना. मग आता साक्षी ही ते सगळे फोटो स्क्रोल करत असते. आता एका प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनात ज्या भावना असायला हव्या त्या सगळ्या भावना आता साक्षीच्यासुद्धा मनामध्ये आलेल्या असतात. आणि आता साक्षी ही विचार करते की मी हे सगळे फोटो सचिनलासुद्धा पाठवते, म्हणजे सचिनकडे सुद्धा आमच्या आठवणी राहतील. मग आता साक्षी ही सचिनच्या फोनवरती ते सगळे फोटो सेंड करते. पण आता सचिनचं लक्ष नसल्याने सचिनला कळतच नाही की त्याच्या फोनवरती फोटो आले. त्याचं इंटरनेटसुद्धा स्लो असतं, त्यामुळे फोटो डाउनलोड व्हायला आणि इकडे पोचवायला वेळ लागतो. आणि या सगळ्या गडबडीमध्ये सचिनच्या फोनवरती फोटो आल्याचं सचिनला कळतच नाही. सचिनच्या मनामध्ये हाच भास असतो की आपल्या फोनवर कोणतेही फोटो वगैरे आलेले नाही आहे. मग आता तो सगळ्या घरातल्यांना सांगत असतो, खरं तर मला इकडे येण्याची खूप इच्छा असते, उत्सुकता असते सतत अस्मिताला भेटण्याची, पण काय करणार, वेळ मिळत नाही ना. वेळेअभावी मला प्रत्येक वेळी कामं करणं गरजेचं वाटतं. आणि तसंही आता एकदा का अस्मिताला बाळ झालं की मग आमच्या बाळासाठी मी उलट जितकी जास्त मेहनत करेन तितकी कमीच असेल. मला माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला अगदी व्यवस्थित आनंदात सांभाळायचं, त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडता कामा नये, ही एक माझी खूप मोठी इच्छा आहे. अस्मिताला मला सगळं सुख द्यायचं आहे, मग त्यासाठी मला कितीही कष्ट करावे लागले ना आईबाबा, तरीही काहीच फरक पडत नाही, माझी तयारी आहे, असं सगळं आता तो म्हणत असतो. आता घरातल्या सगळ्यांना हे ऐकून खूपच जास्त कौतुक वाटत असतं. तर इकडे आता साक्षी बघते काय की अजूनही याने मी पाठवलेले फोटो सीन नाही केलेले. साक्षी म्हणायला लागते मनात, अरे हा असा कसा, आईबाबांकडे गेलाय आणि तिकडचाच होऊन गेला, नाही, मित्रांकडे जातो तेव्हा मित्रांकडचाच होऊन जातो, हे नाही चालणार. मग ती आता पुन्हा लगेचच सचिनला आणखीन जास्त फोटो पाठवायला लागते. त्याबरोबर आपण इथे पाहतो की पूर्णाजी जी असते ती म्हणत असते, सचिन खरोखर आम्ही खूप नशीब काढलं जावयाच्या बाबतीत आणि सुनांच्या बाबतीत सुद्धा, कारण मला कल्पनासारखी चांगली सून मिळाली, सायलीसारखी चांगली सून मिळाली, त्याचबरोबर तुझ्या इतका चांगला नातजावई मिळाला, मी खूप नशीबवान आहे. आणि आमची अस्मितासुद्धा. त्याबरोबर आता लगेचच सचिन म्हणायला लागतो, पूर्णाजी अहो हे सगळं काय बोलताय तुम्ही,
असं सगळं उगाचच्या उगाच बोलून तुम्ही उलट मला लाजवताय. आता बावळट सचिन हा अजूनही फोन काही बघत नसतो. त्याच्या हे मनीधनीच नसतं की मला साक्षी आमचे फोटोज पाठवू शकते. त्याला असा विचारही मनात आलेला नसतो. इवन साक्षीबरोबर जे काही फोटोज वगैरे त्याने क्लिक केलेत या गोष्टीसुद्धा कदाचित तो विसरलेला असतो. आणि मग आता तो त्याच्या खिशातला फोन काढतो आणि टेबलावर समोर ठेवतो आणि म्हणत असतो की आता तुम्ही सगळे ना माझं इतकं कौतुक करू नका. नाही, इतकं कौतुक जर तुम्ही मला केलंत ना तर खरोखर मला वेड लागायची वेळ येईल. कारण तिकडे मी एकटाच राहतो आणि तिकडे मला माझं एवढं कौतुक कोणाच्याच तोंडून ऐकून घेण्याची सवय नाही आहे. कळतं आहे का तुम्हाला? आता तो हसत असतो, बोलत असतो, सगळ्यांबरोबर छान मिळून मिसळून राहत असतो. पण सायलीच्या मनातला संशय मात्र कायम असतो. कारण सायलीला वाटत असतं की सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, मी बाजारात जात असताना सचिन भाऊजींची गाडी ही त्या बंगल्याच्या जवळ होती, म्हणजेच आंबेडकर मार्गावर. आणि नंतर मी घरी येतानासुद्धा आंबेडकर मार्गावरच मी सचिन भाऊजींची गाडी पाहिली होती. मग जेव्हा सचिन भाऊजी हे इकडे घरी आले तेव्हा ते असं कसं म्हणाले की मी माझ्या आईबाबांना भेटायला गेलो होतो? अस्मिताताई तर त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला राहतात ना. मग तरीही हे असं कसं? आणि जर सचिन भाऊजी त्यांच्या मित्रांना भेटायला गेले होते, अस्मिताताईंना भेटायला गेले नव्हते, तर ही गोष्ट सचिन भाऊजींनी अस्मिताताईंना खरी का नाही सांगितली? एवढ्या दिवसांनंतर सचिन भाऊजी परत आलेत म्हटल्यावर त्यांना मित्रमैत्रिणींना भेटण्याची इच्छा, उत्सुकता जरूर असली पाहिजे आणि असतेच. पण त्याचा अर्थ असा तर होत नाही ना की म्हणून मग सचिन भाऊजींनी अस्मिताताईंबरोबर खोटं बोलायचं. तिथे नक्की त्या बंगल्यांवर कोण राहतं? हा आता एक महत्त्वाचा आणि मेन प्रश्न सायलीला पडलेला असतो. सायली विचार करते, काय करू, कोणाशी बोलू या विषयावर? त्या दिवशी यांच्याशी बोलायला गेले तर आमच्यातच वाद झाला. काय तर म्हणे माझा सचिनवर पूर्ण विश्वास आहे, सचिन चुकू शकत नाही. अहो असं कसं चुकू शकत नाही? देवांचा देव तो चुकू शकतो. मग सचिन भाऊजी असं काय मोठं वेगळं ध्येय आहेत की सचिन भाऊजी चुकूच शकत नाही? माणूस आहे, माणूस कधीतरी सवयीप्रमाणे अडखळतो, सवयीप्रमाणे चुकतो, गडबडतो. पण जाऊ दे, यांच्याशी बोलायचं म्हणजे त्यापेक्षा मी हे सगळं काय आहे नेमकं ते शोधून काढणार. सचिन भाऊजी त्या दिवशी कुठे गेले होते, कोणाला भेटले, या सर्व गोष्टी कळून घेण्याचा अस्मिताताईंचा पूर्ण हक्क आहे. मग मी अस्मिताताईंबरोबरच बोलू का? पण नाही, नको. अस्मिताताई ह्या खूपच जास्त पॉझिटिव्ह आहेत. एखादी मुलगी सहज जरी बोलत असली तरीही अस्मिताताई वेगळा विचार करतील. आणि माझ्याही मनात सचिन भाऊजींबद्दल काही फालतू विचार नाही आहे. पण सचिन भाऊजींचं जे वागणं आहे ते मला खटकतं आहे. एवढं गोड, एवढं चांगलं, मधाळ कोणी बोलू शकतं? कोणी वागू शकतं का? नाही ना. मग यामागे नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असेल, बरोबर ना? नाही सायली काय करते? स्वतःच्या मनाजवळ तू कितीही गप्पा मारल्यास ना तरी काहीच फरक पडणार नाही. आता तुला जे काही आहे ते शोधावंच लागेल. शोधल्याशिवाय मार्ग सापडणार नाही असं आता सायली म्हणते. आणि मला हे सगळं करणं आहे, कारण मला जर माझं मन सांगतं आहे तर मला पूर्ण खात्री आहे की कुठंतरी पाणी नक्की मुरत असणार. त्याच्याशिवाय मला एवढी मोठी आणि दाट शंका येणं शक्य नाही आहे ना. तर दुसरीकडे आता अस्मिता ही सचिनला म्हणते, सचिन तुझा मोबाईल घेते, आपल्या सगळ्यांचा एक छान पिक क्लिक करते. सचिन म्हणतो, अगं त्यात विचारायचं काय, घे की. आता प्रिया अस्मिता ही फोटो काढायला जेव्हा फोन घेते तेव्हा फोनवरती आता फोटो काढून झाल्यावर ती बघते तर काय, सचिनच्या फोनवर हे एवढे भाराभर फोटो आलेले आहेत. आता ती हे फोटो कोणी पाठवलेत हे बघायला मोबाईल ओपन करते. त्यातला एक फोटो ती डाउनलोड करते देखील. पण बाकीच्या फोटो डाउनलोड करायला तिला जमत नाही, कारण सचिनच्या मोबाईलचं स्टोरेज फुल असतं. आता सचिनला ती विचारते, सचिन ही मुलगी कोण आहे रे, कोणाबरोबर काढला आहेस हा फोटो? त्यावर सचिन म्हणतो, मुलगी बघू. आणि मग आता सचिन तो फोटो बघून जरा घाबरतो. त्यावर अस्मिता म्हणते, अरे काय विचारते मी सचिन, ही मुलगी कोण आहे, कोणाबरोबर काढला आहेस तू हा फोटो? मग आता सचिन म्हणतो, अगं ही ना, हां सांगायचं राहून गेलं, ही त्यावर आता अस्मिता म्हणते, सचिन अरे बोल ना. मग सचिन सांगतो, अगं ही माझी मैत्रीण आहे एक ऑफिसमधली. ॲक्च्युली काय झालं होतं ना, ते अगं ती इंडियामध्ये नुकतीच राहायला आली आहे, तर मग मला
तिने इन्व्हाइट केलं होतं काल अचानक संध्याकाळी कॉफीसाठी. सो मी तिकडे गेलो होतो आणि माझी काही कामंसुद्धा होती तिच्याकडे, तर त्याच्यासाठी. ती डॉक्टर आहे ना, तर म्हटलं तुझ्याबद्दल थोडं कन्सर्न करावं. त्यावर ती म्हणते, अच्छा सचिन, खरंच किती काळजी आहे रे तुला माझी. त्यावर लगेचच सचिन म्हणतो, आता तुझी काळजी नाही करायची तर कोणाची करायची जानू. त्याबरोबर आता घरातले सगळे म्हणतात, बापरे किती तो रोमांस. त्याबरोबर लगेचच सचिन म्हणतो, आई बाबा प्लीज तुम्ही आता मला लाजवू नका उगाच. आणि तसंही मी तर कायम तुम्हाला माझे आईबाबाच मानले. तुमच्यासमोर आजपर्यंत कधीतरी मी काही खोटं बोललो आहे का किंवा काही ड्रामा क्रिएट केला आहे का? नाही ना. त्यावर लगेचच कल्पना म्हणते, नाही रे सचिन, आम्ही फक्त गमतीने म्हणतो. आमच्या मुलीने आनंदी राहावं, सुखी राहावं, आमच्या जावयाची आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, त्या दोघांना छान गोडगोंडस बाळ व्हावं, आम्ही लवकर लवकर आजी आजोबा व्हावं, घराचं गोकुळ व्हावं, एवढीच इच्छा असते रे आईबाबांची. आणि कल्पनाला लगेचच आठवतं ते म्हणजे तिने सचिनसाठी एक गिफ्ट घेतलं होतं. ती लगेच सचिनसाठी ते गिफ्ट घेऊन येते आणि सचिनला देते. पण इथे आता अस्मिता मात्र गप्प बसलेली असते, कारण अस्मिता ही सचिनची त्या मैत्रिणीचा चेहरा बघते आणि तिला आठवतं की मी ह्या मुलीला कुठंतरी या आधीसुद्धा पाहिलं आहे. अस्मिता म्हणत असते, मॉम ह्या मुलीला. त्याबरोबर आता कल्पना म्हणते, हे बघ अस्मिता, तू उगाच सचिनवरती संशय घेत बसू नको. त्याबरोबर सचिन म्हणतो, अगं खरोखर ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे. तू उगाचच्या उगाच जास्त विचार करू नकोस अस्मिता या सगळ्या गोष्टींचा. जास्ती विचार केलास तर तुला त्रास होईल. आणि तसंही मी तुझा आहे, फक्त तुझा आहे आणि फक्त तुझाच राहणार. अस्मिता म्हणते, हो रे, तू हे विचार तरी काय करशील कोणा दुसरी मुलीकडे पाहण्याचा. मग बघ मी तुझं काय करते ते. त्याबरोबर लगेचच कल्पना सचिनला म्हणते, बघितलंस ना सचिन, चक्क तुला धमकी देते माझी मुलगी. त्यावर लगेच आता अस्मिता म्हणते, मग द्यायला नको का मॉम? अगं हा काय बघेल ते तुला माहीत नाही आहे. त्या दिवशी माझ्याबरोबर फोनवर बोलत होता 4 दिवसांनी. अगं 2 मिनिटांपेक्षा जास्ती हा माझ्याबरोबर बोलला नाही आणि मला म्हणाला की मी कामात आहे, नंतर करतो. इतका कुठे हा व्यस्त होतो. इकडे सायलीच्या डोक्यामध्ये संशय आलेला आहे की मी नक्की भाऊजींची गाडी आंबेडकर मार्गाला पाहिली होती. तर दुसरीकडे आता अस्मितालासुद्धा संशय आलेला आहे की ह्या मुलीला मी सुद्धा कुठेतरी पाहिले. सायलीने तर निश्चय केला आहे की मी हे सगळं शोधून काढणार, या सगळ्याच्या मुळाशी जाणार. तर दुसरीकडे आता सचिन जो आहे तर त्याच्यावरती आता अस्मितालासुद्धा संशय आलेला आहे की या मुलीला मी या अगोदरसुद्धा कुठेतरी पाहिलं आहे. आता पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग असणार की सायली आणि अस्मितासमोर कशा पद्धतीने सचिनचा खोटारडेपणा येणार आणि कसं आता सायली हा सचिनचा खोटारडेपणा घरातल्या सगळ्यांसमोर सिद्ध करणार आणि मग अर्जुनला सायलीचं न ऐकल्याचा पश्चाताप होणार. कारण सायली सगळ्यात अगोदर हे सगळं शेअर करायला अर्जुनकडेच गेलेली असते, पण अर्जुन हा तिला स्पष्टपणे सांगून टाकतो की सायली तुझा गैरसमज होतोय, सचिन हे असं काहीतरी चुकीचं वागणं शक्यच नाही आहे. आणि सचिनचा पूर्ण विश्वास आहे मला सचिनवरती की सचिनच्या कडून कधीच कुठली चूक होणार नाही. आता सायली मनात म्हणते, सचिन भाऊजी जर चुकले नसतील तर खरोखर ही खूप चांगली गोष्ट आहे. देवा, माझा विश्वास खोटाच ठरू दे, पण काहीही झालं तरी मला याच्या मुळापर्यंत पोहोचू दे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.